स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणीने अनेकांच्या भावना दाटल्या। द्वितीय पुण्यस्मरण दिनी विट्यात उसळली मतदारसंघातून गर्दी। लेंगरे जिल्हा परिषद गटातर्फे मी भाऊंना आज श्रद्धांजली वाहिली। भाऊंना असाच आशीर्वाद आमच्यावरती असू द्या हेच भाऊंच्या चरणी मागणी केली। आता प्रत्येक क्षणाला भाऊंच्या आठवण येत असते। आता जिल्हा परिषद इलेक्शन असताना, निवडणुका चालू असताना प्रत्येक क्षणाला भाऊंच्या आठवण येत असत्या आणि प्रत्येक वेळा असं वाटतं की आता भाव असायला हवे होते, आता भाव असायला हवे होते। मला तर दादांचं दुःखद निधन झालं आणि मनाला असा खूप मोठा धक्का बसला। पण माझ्या आठवणीतले दादा किंवा सांगायचं झालं तर मी आणि भाऊ मंत्रालयात एक वेळा संगती असताना दादा समोरून आले आणि दादांचं लक्ष नव्हतं भाऊंच्याकडे आणि भाऊंना आम्ही दोघंच होतो आणि जात असताना दादांचं लक्ष गेलं आणि आजी दादा माघारी आले। बाबरसाहेब नमस्कार, तुम्हाला न बघता आम्ही पुढे गेलो असं दादा म्हणले आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे। भाऊंच्या बद्दल आठवणी तर सांगण्यासारख्या खूप आहे अख्ख्या मतदारसंघाला। तसं मी पण सांगू शकत की भाऊ जे प्रेम करायचे कार्यकर्त्यावरती आणि जे ताकद द्यायचे त्याची म्हणजे बराबरी किंवा किंमत कशातच होणार नाही। तसंच आता सुहास भाई पण तेच पावलावर पाऊल टाकून करतात, पण भाऊ भाऊच होते। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। दिवंगत अनिल भाऊ आणि आमचे खूप जिव्हाळ्याचे आणि मित्रत्वाचे संबंध होते। खरं तर आमच्या वडिलांच्या पासूनचे त्याचे संबंध होते। आम्ही एका हायस्कूलमध्ये शिकलो होतो। मग आमच्या जिव्हाळ्याच्या संबंधापेक्षा वेगळे होते आणि आमच्या क्रांतिसिंह नाना पाटील संकुलावर तर त्याचं खूप प्रेम होतं। सगळे नियम बाजूला ठेवून सुद्धा त्यांनी आमची अनेक कामं केलेली होती। त्यांच्या जाण्यामुळं सामाजिक खूप मोठं नुकसान झालेलं आहे। सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राचं नुकसान कधी भरून निघू शकत नाही इतकं नुकसान झालेलं आहे। खरं तर आजच्या काही राजकीय परिस्थितीमध्ये त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची नितांत गरज असताना ते नेमके आपल्यामध्ये नाहीत। मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीनं आणि क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीनं अनिल भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे। विटा नगरपालिकेच्या वतीने मी नगराध्यक्ष म्हणून माननीय कैलासवासी आमदार अनिल भाऊंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मी आदरांजली वाहते आणि भाऊंचे कार्य सर्वांना माहीत आहे, त्यालाही माझी आदरांजली राहील। आज भाऊ जाऊन 2 वर्ष झाले, कसं वाटतंय? म्हणजे दुःख आहे? भाऊ जाण्याचे दुःख खूप आहे, पण भाऊ जणू काय सगळं आपल्यात आहेत असंच आम्हाला वाटतं ना, असंच आम्ही हे ठेवून काम करतोय। भाऊंची आम्हाला कायम अशी साथ राहणार आहे अप्रत्यक्षरित्या आणि भाऊंना म्हणजे विनम्र अभिवादन। आज स्वर्गीय अनिल भाऊंची दुसरी पुण्यतिथी आहे। स्वर्गीय अनिल भाऊंना पहिल्यांदा मी गुळवणी परिवार, विटा बँक परिवार, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी परिवार आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अशी आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो। आज अनिल भाऊ हवे होते। विटा नगरपालिकेचं त्यांचं जे स्वप्न होतं ते नुकतंच कालच्या महिन्यामध्ये साकार झालेलं आहे। नगराध्यक्षपदी शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि 22 लोक निवडून आलेले आहेत। खरं तर हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं वेटेकरांच्या दृष्टीनं झालेलं परिवर्तन बघायला आज भाऊ हवे होते। भाऊंची पोकळी कायमस्वरूपी सर्वांना निश्चितपणानं जाणवते आहे। भाऊंना या निमित्तानं आदरांजली अर्पण करतो। भाऊंनी सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। शैक्षणिक क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, टेंबूचा झालेला पूर्णत्वास आलेला प्रकल्प असेल आणि भाऊंच्या नंतर आदरणीय आमदार सुहास भैया आणि आदरणीय अमोलदादा हेही त्यांच्या कार्याचा वारसा निश्चितपणानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करतायत आणि जनतेच्या सुखदुःखाशी समोर होऊन त्यांचं
निरंतर कार्य चालू आहे। या निमित्तानं भाऊंना आणि काकींना दोघांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। गुळवणी परिवार, मित्र परिवार सर्वांच्या वतीनं या निमित्तानं भाऊंना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। आज स्वर्गीय आमदार अनिल भाऊजी बाबर यांच्या द्वितीय पूर्ण निमित्त आज त्यांच्या अभिवादन मी करतो। आणि आज त्यांचं कार्य कर्तृत्व हे आपल्या तालुक्यालाच नाही, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला सर्व माहीत आहे। टेंबू योजनेच्या बाबतीत त्यांनी केलेलं कार्य, तसेच ते भाऊ हे जनरल बॉडी सदस्य रेशन संस्था यामध्ये सुद्धा सक्रिय होते। याचा सर्रास कुणाला कल्पना नाही आहे, पण ते रेस संस्थेच्या वाढीमध्ये आणि तिथल्या कामकाजामध्ये त्यांचं भरीव योगदान होत आलेलं आहे, झालेलं आहे। त्यानिमित्त मी आज रेस संस्था सातारा यांच्या मार्फत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। आज आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नेते अनिल भाऊ यांचं द्वितीय पुण्यस्मरण या खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी 1972 साली अनिल भाऊंनी गारडीचा सरपंच म्हणून कारकीर्द सुरू केली। 79 साली जिल्हा परिषद सदस्य, 82 साली पंचायत समितीचे सभापती, 90 साली विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले। 90 साली भाऊंची लोकप्रियता एवढी मोठी होती की लोकांनी स्वतःहून वर्गणी करून अनिल भाऊंची विधानसभा निवडणूक केलेली होती। 25,000 मतांना अनिल भाऊ निवडून आले होते। त्यांचं एक स्वप्न होतं की ह्या दुष्काळी भागातल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्न केले। टेंबू योजनेचे मांडणी करणे, टेंबू योजनेच्या विविध टप्प्यावर त्या कामाचा पाठपुरावा करणे, आणि टेंबू योजनेचा शेवट म्हणजे त्याचा अत्युच्च शिखर म्हणजे 6वा टप्पा हा पूर्ण करण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले। शेवटच्या टप्प्यात काम मंजुरीवर आल्यानंतर दुर्दैवानं भाऊ आपल्यातनं गेले, पण सुहासबाई यांनी तो 6व्या टप्प्याचा विषय सुद्धा मार्गी लागला, आणि या तालुक्यातल्या जवळजवळ सर्व गावांना शेतीला पाणी देण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे। भविष्य काळामध्ये या शेतीला पाणी झाल्यानंतर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तयार करून शेतकऱ्यांचं सर्वांगीण जीवन सुखी समाधानी करणं हीच अनिल भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल। मी भाऊंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आज स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचं दुसरं वर्ष श्राद्ध आहे, ज्याला आपण पुण्यतिथीचा कार्यक्रम असं म्हणतो। खरं तर अनेक वर्षापासून मी अनिल भाऊंच्या बरोबर काम करत आलो। 2014 पासून पक्षाचे अधिकृत सदस्य म्हणून भाऊंनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। 2014ला ते शिवसेनेचे आमदार झाले, आणि तेव्हापासून अनिल भाऊंचं माझं नातं, शिवसेनेचं नातं अधिक घट्ट झालं। अतिशय जिव्हाळ्याचं, मैत्रीचं नातं जपणारा नेता म्हणून अनिल भाऊंची खरं तर ओळख आहे। महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत, परंतु या 288 मतदारसंघामध्ये एकमेव आमदार असा असेल की ज्याचं नातं हे इथल्या मतदारसंघातल्या मातीशी, इथल्या प्रत्येक माणसाच्या हृदयाशी, लहान असो, मोठा असो, वयस्कर असो, प्रत्येकाशी आपुलकीचं असणारं नातं म्हणजे अनिल भाऊ बाबर। मधल्या काळामध्ये अनेक स्थित्यंतरं घडली। मधल्या काळामध्ये पक्षफुटीनंतर अनिल भाऊंची खरं तर इच्छा होती की मी बरोबर जावं, आणि आज काही वेळेला मला या ठिकाणी पश्चाताप होतोय की 2 वर्ष का होईना, परंतु आपण या ठिकाणी भाऊंच्या पासून बाजूला झालो, पक्षापासून बाजूला झालो, ही खरं तर खंत कायमची मनामध्ये राहून गेलेली आहे। पहिल्यापासून अनिल भाऊंचं माझं नातं अतिशय मैत्रिणी, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं होतच, परंतु
चेष्टा मस्करीच्या पलीकडे जाऊन आम्ही दोघं एकमेकांना अतिशय प्रेमानं पक्षाच्या पलीकडे जाऊन नातं सांभाळण्याची भूमिका घेतली होती. हे पटत नाही की आज अनिल भाऊ आपल्यामध्ये नाहीत. खरं तर त्यांचं काम या मतदारसंघातील जनतेशी इतकं जोडलेलं आहे की या जोडलेल्या कामामध्ये अनिल भाऊनी स्वतःला या ठिकाणी आपलं आयुष्य मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अर्पण केलं असं म्हणावं लागेल. आज अजितदादा पवार हे आपल्या हयात नाहीत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं जीवन हे लोकांच्या प्रती समर्पित केलं. अशी फार लोक कमी त्या महाराष्ट्रामध्ये आहेत की जी आज आपल्यात त्या ठिकाणी नाहीत. लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं. स्वतःच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही, स्वतःच्या कुटुंबाची कधी काळजी घेतली नाही. पण एक गोष्टीचा आनंद मात्र त्या ठिकाणी नक्की आहे की अनिल भाऊंच्या पश्चात आदरणीय आमदार सुहासभाई बाबर की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 100% मतदारसंघाला न्याय देण्याच्या भूमिकेतून प्रामाणिकपणे अनिल भाऊंच्या कामाप्रमाणेच आपल्याला वाहून या मतदारसंघामध्ये काम करतायत. त्यांच्यासारखा एक उमदा तरुण आमदार या मतदारसंघाला लाभला हे खरं तर आनंदाची गोष्ट या ठिकाणी म्हणावी लागेल. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अनिल भाऊंना वाहतो. कैलासवासी आदरणीय माझे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं हे दुसरं वर्षरात म्हणायला हरकत नाही. या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेल्या कामापैकी सगळ्यात महत्त्वाचं टेंबू योजनेचं पाणी. त्यामुळं आता माळरान असणारा हा तालुका, आटपाडी तालुका, हा परिसर आता हिरवागार आपल्याला सगळ्याला बघायला मिळतो. ते अनिल भाऊंनी केलेल्या त्यांच्या मेहनतीवर आणि आपल्या विचाराची ताकद, अनुभवाची ताकद आणि मंत्रालयामध्ये त्यांचं असणारं वजन, आमदार म्हणून सर्व ज्येष्ठ होते ते, त्याचा सगळ्या गोष्टीचा उपयोग करून त्यांनी लोकांच्यासाठी टेंबू योजना आणली. या टेंबू योजनेमध्ये परमेश्वरानं थेट या जनतेला वरदान दिल्यासारखं अनिल भाऊच्या रूपानं झालं. त्यांना आजही लोक विसरत नाहीत. आता अनेक दिवस झाले तरी अजून त्यांचं नाव निघालं की समाज एकवटला जातो, त्याचं प्रत्येक आपणाला आता या ठिकाणी बघायला मिळते. एवढंही मी या प्रसंगाच्या निमित्त सांगेन. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.